कसे आहात सगळे? मी प्राजक्ता बोरसे गुप्ते, न्यूट्रिशनिस्ट आणि योगा मेडिटेशन एक्सपर्ट. तुमचं माझ्या लाईव्ह सेशनमध्ये नाते जोडा निरोगी आयुष्याशी प्रश्न तुमचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे ह्याच्यामध्ये खूप खूप स्वागत. जसं तुम्हाला माहिती आहे की बरेच जे स्पेशलिस्ट आहेत, मेडिकल प्रोफेशनल आहेत, ते आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे गाईडलाईन्स दिलेले आहेत. डेफिनेटली मला खूप प्रश्न येत असतात आणि त्यांची बरेच प्रश्नांची उत्तरं निवारण करण्याचं आणि निरसन करण्याचं काम आपण इथे करत असतो. खूप छान इन्फॉर्मेशन सांगताय तुम्ही, कारण मुलांचा हा जो प्रश्न आहे तो लिटरली ऐरणीचा प्रश्न असतो. कारण सगळे पेरेंट्स आजकाल त्यांना सगळ्यांना एक सुपर किड्स पाहिजे असतात, सगळ्यामध्ये ॲक्टिव्ह असणारी आणि ऑलराऊंडर किड्स, आणि एक रेस किंवा कॉम्पिटिशन चाललेली असते. आणि आता तर एक नवीन ॲस्पेक्ट चालू झालेला आहे, ऑनलाईन एज्युकेशन. त्याच्यामुळे एक पेरेंट्ससुद्धा एक वेगळ्या ॲस्पेक्टनी हा सगळा भाग शिकत आहेत. जसं मी नेहमी सांगत आले आहे माझ्या सगळ्या पेशंट्सना की आहार, चौरस आहार हा खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर, तुम्हीही एकदा एक्सप्लेन करा की जर हे न्यूट्रिशन फॉलो नाही केलं तर लहान मुलांमध्ये प्रामुख्याने कुठच्या डिसऑर्डर दिसून होतात? चौरस आहार म्हणजे काय, आणि दुसरा भाग आपण त्याच्यानंतर डिस्कस करूया की चौरस आहार तसा घेतला नाही तर काय होतं. करेक्ट. काय होतं ह्याचा आन्सर खूप मोठा आहे. तो माहितीने आपण किती कव्हर करू शकू, पण खूप गोष्टी होतात चौरस आहार घेतला नाही तर. पण चौरस आहार काय असा प्रश्न विचारला तर लेट स्टार्ट इट फ्रॉम बर्थ. की जनरली लहान मूल जन्माला आल्या आल्या त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा जो आहार असतो दॅट इज मदर्स मिल्क. आणि what we advocate and what we recommend is that it has to be exclusive mother's milk. Breast milk. What I mean by exclusive breastfeeding is it has to be only and only breast milk and nothing else but breast milk. What it implies is you cannot give water, you cannot give bargoti, you cannot give honey, you cannot give anything else to your child in the first 4 to 6 months of his life. That is called as exclusive breastfeeding. Now हे का महत्वाचं आहे हे फार जाणणं गरजेचं आहे. त्याच्यातही पहिला हा भाग आहे, कारण ही अतिशय 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 कॉमन कंप्लेंट आहे की आईची कंप्लेंट असते की आईला दूध व्यवस्थित येत नाही असं वाटतंय. दॅट इज समथिंग which is the most common question which we encounter. But I really want to use this opportunity आणि मला सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की it is a very natural process. आणि जगातल्या 99.99% आयांना कुठचाही आजार नसतो की जेणेकरून दूध येणार नाही. The only thing which matters is your stress. If you are worried and stressed about the milk output, yes, it will be hampered. त्यामुळे तुम्ही समजा विचार नाही केला त्याचा आणि let the nature take its own course असा एक अजेंडा ठेवला, the milk will flow automatically. First 7 days, yes, it's always a problem because the latching is an issue. I mean, the baby is learning how to latch to the breast and the mother is also learning how to feed the baby. So these aspects do matter in the first 7 days. And taken that into consideration, even after that, 99% of the cases, babies do not need any other additional feed. Correct. There are very few contraindications in the sense occasions where you cannot give breast milk, and there are very few, and I think you should leave it to the doctors for that. So but then if you ask me, if you don't know what to do, just give breast milk. That is what the answer is. So breast milk is the only form of nutrition which the child derives in the first 4 to 6 months of its life. The advantage is the mother always provides nutrition which the baby needs. They are attached for 9 months with each other in the uterus. Once the baby is out, the body still understands what the baby is. Correct. So the mother automatically produces the milk which the baby wants. So if you ask me, generally 32व्या आठवड्यात समजा एखादा मुलगा जन्माला आला असेल आणि दुसरा 40व्या आठवड्यात आला असेल, तिसरा 28व्या आठवड्यात आला असेल, या तिघांचंही समजा आयांचं मिल्क बघितलं तर त्यांचं कंपोजिशन वेगवेगळं असतं. कारण आईला माहिती आहे हा मुलगा आधी जन्माला आलेला आहे, आईच्या शरीराला माहिती आहे, त्यामुळे जे दूध आई प्रोड्यूस करते ते देखील 26व्या आठवड्याच्या मुलासाठी 26व्या आठवड्याच्या मुलाला जे लागेल तसं करते. Whereas in other case, for 32 weeker, the milk will be apt and adequate and optimum for a 32 weeker. So please understand, the body takes its own, the nature takes its own course, and you have to believe in that. And yes, the other important aspect is whichever diseases or whichever illnesses the mother has been exposed to
दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज. तो त्यामुळे पहिल्या 4 ते 6 महिन्यामध्ये ज्या बी सेल इम्युनिटीमुळे होणारे आजार असतात ते समजा एक्सक्लुझिव्हली ब्रेस्टफीड बेबी असेल तर त्यांची डिफिशियन्सी नसल्यामुळे त्या बेबीला हे आजार होतच नाही. The baby is automatically protected against these illnesses through the mother because the mother is feeding the baby. So this is the first 4 to 6 months of the baby's life. Then comes the time when you have to introduce complementary food. Why I'm using and why I'm stressing these words is because a lot of people use the terminology called as weaning. I object on that, to be very honest, because it is not weaning. You don't wean the child of breast milk. You continue breastfeeding till later dates, but you also introduce additional food which is called as complementary to complement breast milk. Above the breast milk thoda inadequate होऊ शकतं. The child's needs have increased, so you have to complement breast milk with additional foods. So you introduce outside food like आपल्या डाळी, राईस, गहू या सगळ्या गोष्टी आपण फळं, भाज्या याच्या इंट्रोड्यूस करतो. They're called as complementary feed. So that is in and above or in addition to or above the breast milk. Breast milk has to continue, plus you give these feeds. So these are the complementary feeds which you generally introduce after 6 months of age. So ह्या ज्या गोष्टी आपण इंट्रोड्यूस करतो, what we have seen in our practice, I've been medical profession for almost now 19 years, and what I have seen in this field is the culturally proven dietary habits ज्या असतात. म्हणजे सपोज एखादा पोरगा कर्नाटकातलं असेल, एखादा महाराष्ट्रातलं असेल, तर कर्नाटकात जनरली ते नाचणी सुरू करतात. सुरुवातीला नाचणी इज रागी, पण मराठी त्याला नाचणी म्हणतो. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जनरली भात, कोकणातल्या गावांमध्ये जनरली आपण बघतो की भाताचं पाणी किंवा भाताचं पाणी देऊ नये, पण मऊ भात किंवा अगदी पूर्णपणे उकडलेला 8 पट पाण्यात उकडलेला भात, टू बी व्हेरी प्रिसाइज, असा जो भात असतो तो आपण सुरुवातीला देतो. का? त्याला बरीच नावं आहेत, म्हणजे मला बरीच नावं ऐकायला मिळतात बऱ्याच लोकांकडून, बऱ्याच फॅमिलीज मधून, बट दिस इज व्हॉट इट इज. सो तो भात आपण देतो. किंवा समजा आपण पंजाबमध्ये गेलो किंवा नॉर्थ इंडियामध्ये गेलो, तिथे दुसऱ्या प्रकारची फूड्स असतात. बट द प्रॅक्टिसेस विच हॅव बीन देअर, विच आर प्रूव्हन कल्चरली फॉर जनरेशन्स, they work the best for most of the babies. Of course, you have to understand and do them. You cannot just do them because they have been there for generations, because there are a lot of myths which are added to it, आणि त्या देखील त्याच्यामध्ये छान डिझॉल्व्ह होऊन मग आपण त्या प्रॅक्टिसेस सुरू करतो. तसं नाही झालं पाहिजे. You have to understand and intelligently do it. But yes, if you ask me, the culturally proven and culturally used practices for generations, they're always good. So जसं महाराष्ट्रामध्ये इफ यू आस्क मी, आपल्याकडे आपण जनरली भाताचं पाणी नाही, अगदी पेज म्हणतात भाताची, तशी पहिल्यांदा देतो. त्याच्यामध्ये आपण नंतर थोडी दिवसांनी डाळ ऍड करतो, मग आपण फळं ऍड करतो, मग त्याच्यानंतर आपण भाज्या ऍड करतो, मग इतर कडधान्य आणि धान्य ऍड करतो. या अशा गोष्टी आपण ऍड करत जातो. आणि जनरली 9 ते 10 महिन्यानंतर नॉनव्हेज पदार्थ सोडले, म्हणजे जे अॅनिमल प्रोडक्ट्स आहेत अपार्ट फ्रॉम मिल्क, इतर जे आहेत ते सोडले, तर बाळाला जनरली सगळ्या गोष्टी पचवायची सवय लागते. एक 10व्या महिन्यात किंवा 11व्या महिन्याच्या बाळाला आपण बघतो की तर सगळ्या गोष्टी छान पचवू शकतोय. आता त्याच्यात देखील काही गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुम्ही जेव्हा एखादा नवीन पदार्थ इंट्रोड्यूस करता, सपोज आता मी आज पहिला दिवस आहे माझा, ब्रेस्ट मिल्क एक्सक्लुझिव्ह चालू होतं आणि आता मला भात इंट्रोड्यूस करायचा आहे, तर एक लक्षात ठेवायचं असतं की आपण पहिले 3 ते 4 दिवस फक्त एकच तो पदार्थ द्यायचा आहे आणि त्याच्यात 2-3 पदार्थ ऍड नाही करायचे, की जेणेकरून आपल्याला कळतं की तो चांगला पचतोय का, आणि नाही पचत आहे तर त्याचं कारण काय हे देखील शोधता येतं ऍज अ पिडियाट्रिशियन. So that is an advantage. So when you introduce a new product or a new food material, just make sure that that is the only thing which you're introducing. The ones which have already started, you continue. But the new addition should be only single one, and it should be continued for 3 to 4 days and check whether it is being digested well. So that is one thing. And like that, you generally introduce all proteins, carbohydrates, macronutrients, fats, and minerals and vitamins. That is the micronutrients. That is how you all introduce all these things are introduced by generally 9 to 10 months of age. जेव्हा बाळाला सगळ्या गोष्टी खाता येतात, I would say by 10 months of age the baby is able to digest everything which is involving grains, cereals, that is pulses, and fruits, vegetables, and some milk product like a curd or something like that. I would say that is a balanced diet for that particular age. And of course the composition will never change. The composition remains same for the rest of your life. You have to have adequate proportion of your carbohydrates, proteins, fats, minerals, and other micro and macronutrients which are vitamins and other things
in each and every diet. If you ask me again in that, the culturally proven practices work the best. कारण कसं असतं, somewhere the digestive process which you have in your body, okay, let me put it very simple terms, let me give me a second, let me frame it well. You have a particular digestive process in place in your body. That process has been established in your body through the memory which you obtained, which has been carried out by your genes. In simple words, तुमचे जे जीन्स आहेत किंवा जी गुणसूत्र आहेत त्यांच्यामध्ये ही मेमरी असते जी ती ट्रान्सफर करतात आणि त्याच्यानुसार आपली अख्खी मेकॅनिझम सुरू होतात. शरीरामध्ये ज्या कोणत्या प्रोसेसेस घडतात, ज्या घडामोडी शरीरात घडतात त्यांची ही जी मेमरी असते ते जीन्स कॅरी करत असतात. त्यामुळे the food products which your mother or your grandfather or your great grandfathers have eaten, that memory those genes have, so automatically they know how to digest those products. So the food products which have been running in the family for generations, they are generally seen as easily digested. The products which are introduced from outside, which are completely new to the body, take time to digest, but it's not that they cannot digest, they take time. But yes, this helps in a simple way की बाबा कुठचं खायला द्यायचं आणि काय खायला द्यायचं ते जनरली जे फॅमिलीत चालू आलेलं आहे आणि जे चौरस आहारात बसतं आहे, ज्या त्याच्या इक्वेशन मध्ये बसतंय त्या गोष्टी नक्की खायला द्याव्या. एक महाराष्ट्रीयन क्विझिन मध्ये म्हटलं तर आपण पोहे खातो, उपमा खातो किंवा भाजणीचं थालीपीठ खातो व्हेजिटेरियन डाएट मध्ये, आणि दररोजचा जो जेवण असतं त्याच्यामध्ये आपला आमटी, भात, वरण आणि ऋतूनुसार ते चेंज सुद्धा होत भाज्या, या मग हा सगळा जो चौरस आहार जो आपण बसवतो ते अगदी आपल्याकडे ते इतकं असतं की ते डाव्या बाजूला हे उजव्या बाजूला हे असं ते ठरलं असतं. पण हा जो आहार आपण बसवलेला आहे जो अनेक जनरेशन चालू आहे, दॅट डेफिनेटली. सो त्याच्यामध्ये जनरली तुम्ही असा गोष्टी ज्या पाळत असाल तर जनरली त्याच्यात कधी प्रॉब्लेम येत नाही. ऑफकोर्स यू कॅन ऑलवेज रिवाइज इट. If there are certain additions to be done or there are certain subtractions to be done, you can always do that. But the main chassis or the framework should be this. जो culturally proven आहे तो जनरली आम्ही बघतो की it is well digested, well tolerated आणि well accepted by the babies. The second part to the question, I think it's a long question, a long answer. So the second part is what will happen if you don't follow these balanced diet equations. So major what will happen? There are many things which can happen. There are many things which can happen because there are something called as macronutrient deficiencies. There are something called as micronutrient deficiencies. There is something called as overnutrition, like obesities. So या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. चौरस आहार म्हणजे असं नाही किंवा आजार म्हणजे असं नाही की एखादा न्यूट्रिएंट कमी असल्यामुळेच तो आजार होतोय. काही न्यूट्रिएंट जास्त असल्यामुळे देखील आजार होतात, ज्याला आपण ओव्हर न्यूट्रिशन वाले आजार म्हणतो. त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. राईट फ्रॉम ब्लाइंडनेस which is attributed to vitamin A, or anemia which are attributed to vitamin B12, iron, folic acid, or bone growth म्हणजे हाडांची चांगली वाढ न होणं which are attributed to vitamin D. Vitamin D is obtained not only from food but also from the sunlight. आणि असे अनेक गोष्टी असतात किंवा जास्त फॅट्स, इतर फक्त कार्ब्स आणि फॅट्स वाले डाएट असलं आणि त्याला बॅलन्स करणाऱ्या इतर गोष्टी असतात तर जनरली अडॉलेसंट एज ग्रुपमध्ये आपण ओबेसिटी हल्ली खूप कॉमनली बघतो. इवन अर्लियर दॅन दॅट. I think you will be better person to answer that. करेक्ट. पण आय थिंक ते खूप जास्त खाल्ल्याने होत असेल का डॉक्टर? जसं तुम्ही म्हणतात ओव्हर इटिंग, आता तुम्ही म्हणालात की ओबेसिटी खूप जास्त प्राधान्याने दिसून येते. व्हॉट कुड बी द रिझन यू फील? बिकॉज पेरेंट्स आर फीडिंग देम एक्स्ट्रा और बिकॉज ऑफ द जंक फूड which is started very early at age? So yeah, it is everything what you just mentioned. Okay. I think it is everything what you mentioned. And something which is even more important is it is not just excess food which always matters. It is the right proportion which also matters. Like suppose I eat आता माझं दररोजचं डाएट आहे समजा, दररोजच्या जेवणामध्ये मी समजा 2 रोटीज खातोय. I am having 2 rotis, 1 cup of rice, 1 cup of dal, and 2 bowls of vegetables. And suppose I check the entire proportion, automatically what nutrients I'm getting is going to hamper. So because if I eat rice and rice and rice and rice, that is not going to be useful. So it's just one simple example. That is what is happening and that is what we are seeing more often these days. The proportion in which people are eating is not correct. You have to include everything in the right proportion. If that is not achieved, automatically the imbalances set in. Imbalances set in and they manifest as diseases in the form of obesity and hypertension. As your blood pressure वगैरे आम्ही हल्ली 19व्या वर्षाच्या मुलामध्ये देखील आता बीपीचा त्रास बघितलेला आहे. So unfortunate. एखाद दुसरा type, of course it's not such a common thing. But then yes, it is there now. So yes, all these factors matter.
So You have proportion and rightly yes, the nailed it adequate quantity actually. as you rightly mentioned. डॉक्टर, आपण आत्ता जेव्हा म्हणत होतो की न्यूट्रिशनल डिसऑर्डर्सच्या आपण वी ऑल्सो मेन्शन अबाउट ॲनिमिया. व्हॉट इज न्यूट्रिशनल अँड नॉन न्यूट्रिशनल ॲनिमिया, विच आय थिंक इट इज व्हेरी कॉमन स्पेशली इन गर्ल्स. प्लीज टेल अस अबाउट इट. Yeah, actually, it's a good question. I'm so happy you have asked me this question because I'm a hematologist. This is the most common Correct. question I encounter in my practice. Huh. So anemia is nothing but see, your blood is composed of three different cells. Okay, there are red blood cells, white blood cells, and platelets. The red blood cells have something called as hemoglobin. Hemoglobin is the material or is the compound, is the substance which carries oxygen from lungs to different parts of the body. That is what hemoglobin does. It's very obvious for anybody to understand. Sir, hemoglobin कमी असेल तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ब्लडची कमी होईल. त्यामुळे सगळीकडे ऑक्सिजन जेवढा मिळणार नाही. ऑक्सिजन इज नथिंग बट प्राणवायू. प्राणवायू कमी झाला की सगळ्या शरीराची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जी व्हावी, जी ज्या प्रकारे व्हायला पाहिजे ती होणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज ॲनिमिया. जेव्हा हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तेव्हा त्याला ॲनिमिया म्हणतात. सो दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज ॲनिमिया. आता ॲनिमिया, येस, इट इज as you rightly mentioned, it is nutritional, it can be nutritional. जेव्हा त्याची जी कारणं आहेत ती समजा शरीरात आपण जे काही अन्न घेतोय किंवा अन्न घटक घेतोय त्याच्या डेफिशियन्सीज मुळे असेल. म्हणजे समजा लोहाची मात्रा कमी असेल, if there is iron which is deficient in your diet, or it is being you're losing iron by some of the other mechanisms, you're not adequately absorbing iron. What you encounter is something called as iron deficiency anemia. Correct. If you ask me, more than 70% of the cases of anemia, or more than 75% of the cases of anemia which we see in our practice are iron deficiency anemia. त्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण असतं म्हणजे एकतर ते ऑब्व्हियसली न्यूट्रिशनली, म्हणजे जे अन्नातनं जायला पाहिजे ज्या प्रमाणात लोहाची मात्रा ती गेलेली नसते. ती गेली समजा तरी सुद्धा ते the child is losing it, maybe because of heavy worm infestation. म्हणजे काही जंत मराठीत म्हणतात ज्याला, की there are worms which generally the medical terminology is ankylostoma. So anyway, that's not important, but then काही जंतांच्या किंवा कृमींच्या विकारामुळे ते आयर्न ॲडिक्वेटली अब्सॉर्ब शरीरात झालं नाही तरी सुद्धा त्याची डेफिशियन्सी होते. किंवा अतिशय रेअर केसेस मध्ये, दे आर नॉट कॉमन, नोबडी शुड रिमेंबर दिस ऑल्सो, बट अतिशय रेअर केसेस मध्ये देयर इज सम कॉन्स्टंट ब्लड लॉस विच इज हॅपनिंग. बाबा पोटातनं काही स्टूल्स वाटे काही ब्लड लॉस होतोय किंवा असं काही होतंय, तर अशा अतिशय रेअर कंडिशन्स असतात. पण त्याच्यामध्ये कॉन्स्टंट ब्लड लॉस आपल्या होत असल्यामुळे ब्लड जे आहे शरीरात ते कमी होत आहे, त्यामुळे त्याची डिमांड वाढलेली आहे पण तेवढा सप्लाय नसल्यामुळे इम्बॅलन्स निर्माण झालेला आहे आणि म्हणून आयर्न डेफिशियन्सी दिसते. बट मोस्ट कॉमन कॉज इज न्यूट्रिशन. इट इज नॉट ॲडिक्वेटली taken in the diet. That is the most common cause which we encounter. The second material, the micronutrient which we encounter is folic acid, and the third is B12. Those are the three common nutrients which we encounter. त्यांच्या deficiency मुळे देखील anemia होतो. So these three nutrient deficiency, of course there are few others, but then they are not something which are commonly seen. But yes, there are them. But then these are the three major categories where we see anemias which are nutritional. की बाबा ह्या तीन घटकांच्या डेफिशियन्सी मुळे आयर्न म्हणजे लोह, फॉलिक ऍसिड आणि B12 इज अ विटामिन, बी विटामिन, यांच्या डेफिशियन्सी मुळे जो अॅनिमिया होतो त्याला आपण न्यूट्रिशन. नॉन न्यूट्रिशनल अॅनिमिया जो आहे दॅट इज अ डिफरंट सेट. म्हणजे हिमोग्लोबिन जे आता मी म्हटलं ते त्याच्यातही कमी होतं, पण हिमोग्लोबिन मध्ये म्हणजे जे हिमोग्लोबिनचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काही जे इतर घटक असतात ते ॲडिक्वेटली न बनल्यामुळे हिमोग्लोबिन जेव्हा कमी होतं तेव्हा त्याला नॉन न्यूट्रिशनल अॅनिमिया म्हणतात. जसं एक मोस्ट कॉमन कॉज आय वुड से इन आवर कंट्री इज थॅलेसेमिया. So thalassemia can be again various types, but thalassemia is one common example which we see because ours is the only country in the world, I would say, which has almost 10,000 thalassaemic kids born every year. जगात अशा अनेक कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये एकही थॅलेसेमिक किड बॉर्न झालेला नाही आता, पण आपल्यामध्ये अजून असंही चालूच आहे. ऑफकोर्स देयर आर व्हेरियस फॅक्टर्स इन्व्हॉल्वड इन इट, बट थॅलेसेमिया इज अनदर कॉमन कॉज अँड मोस्ट कॉमन कॅटेगरी इन थॅलेसेमिया which we see, which are seen as mild to moderate anemias. Mild to moderate म्हणजे हिमोग्लोबिन जनरली जे 13-14 असलं पाहिजे किंवा त्याच्याहून जास्त असलं पाहिजे, ते आपल्याला 10 किंवा त्याच्या थोडंसं आजूबाजूला दिसतं किंवा 8च्या वरती जनरली, पण थोडंसं 9-10च्या आसपास राहतं. दॅट इज कॉल्ड एज थॅलेसेमिया मायनर or the thalassemia carriers. So they are the most common non-nutritional anemias which we encounter. And of course there are other causes of anemia like aplastic anemia किंवा sickle cell anemia. अशा
sudden other things in the hemoglobin molecule which are deficient. डॉक्टर खूप छान इन्फॉर्मेशन आहे आणि आय थिंक एव्हरी चाइल्ड and their parents should sit with you, I think, and have a good plan charted so that I guess these all nutritional deficiencies will not occur. डॉक्टर मला पटकन सांगा, तुम्ही म्हणत होता खाण्यामधून सगळे जे काही सकस आहार आहे, मी सगळ्यांना सांगत येत आहे की पहिल्यांदा तुमचं खाणं हे छान असलं पाहिजे. जो तुमचा फूड पिरामिड आहे, म्हणजे जेव्हा एखादी बिल्डिंग बांधत असतो त्यावेळेला जर त्याचा पायाच मजबूत नसेल तर मग एक भूकंप झाला, वन अर्थक्वेक अँड युअर बिल्डिंग इज कोलॅप्स. सो डेफिनेटली हा जो पूल आहे तो आधी स्ट्रॉंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर सप्लिमेंटेशन आहे. सो तुम्ही न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन बद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का, की ते खूप जास्त मस्ट आहे? I think definitely. I think I should have mentioned this earlier when we were discussing about the diet. See, what happens is, yes, I agree completely की जे आपला अनेक वर्षांपासून चालत आलेला चौरस आहार जो आहे तो बऱ्यापैकी ॲडिक्वेट असतो आणि सप्लिमेंटेशनची गरज का असा प्रश्न नक्की सगळ्यांनाच पडतो, इव्हन मलाही पडलेला असतो नेहमीच. पण येस, वी शुड नॉट गो जस्ट बिकॉज वी थिंक लाईक दॅट. वी शुड ऑलवेज गो फ्रॉम वॉट द लिटरेचर सपोर्ट्स. इन द सेन्स, आपण काही गोष्टी समाजामध्ये स्टडी करतो आणि त्याच्यावरून काही निष्कर्ष बांधतो आणि त्या निष्कर्षांनुसार आपण पुढची ट्रीटमेंट प्लॅन करतो. ट्रीटमेंट नाही म्हणता येणार, पण what we generally should supplement a child, whether should we supplement a child or not, and if yes, then what. Like simple example द्यायचं झालं तर मिठाचं आयोडीन युक्त मीठ सरकारने सुरू केलं काही वर्षांपूर्वी. त्याचं कारण असं होतं की आयोडीनची डेफिशियन्सी काही रिजन्स मध्ये खूप जास्त प्रमाणात दिसायला लागली. जरी ते सगळं खात होते, सगळं मीठ सगळे लोक तेच खात होते, त्याच्यामध्ये आयोडीनची डेफिशियन्सी दिसत होती. त्यामुळे त्यांना गॉइटरचे आजार व्हायला लागले, म्हणजे इथे थायरॉइडला स्वेलिंग येतं, सो ते आजार काही प्रमाणात दिसायला लागले. आणि फॉर्टिफिकेशन ऑफ द सॉल्ट विथ आयोडीन डेफिनेटली हेल्प इन रिड्युसिंग द इन्सिडेन्स अँड प्रिव्हॅलन्स ऑफ गॉइटर. सो इट इज वन सिम्पल इंटरव्हेन्शन विच वॉज डन अँड विच काइंड ऑफ ब्युटिफुली वर्क इन द कम्युनिटी, आणि विच द रिझल्ट्स यू सी. यू डोंट सी सो मेनी enlarged bull necks ever nowadays, which you used to see earlier, of course, before our time also. So this is fortification. Supplementation is another aspect to it, की बाबा आयर्न सप्लिमेंटेशन किंवा कॅल्शियम सप्लिमेंटेशन या दोन गोष्टी आम्ही जनरली प्रामुख्याने ऍडव्होकेट करतो. त्याचं कारण असं आहे की असं दिसून येतं की आपल्या समाजामध्ये ज्या कोणत्या स्टडीज झालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रिडॉमिनंटली ह्या दोन घटकांची डेफिशियन्सी खूप प्रकर्षाने जाणवलेली आहे. आणि ॲज आय सेड, देर आर मल्टिपल रिझन्स टू इट. लेट्स एक्झाम्पल ऑफ आयर्न. इट कुड बी वर्म इन्फेस्टेशन, it could be the food products which we are getting nowadays are not adequately